मामा, मी जयडीचं बोलणं ऐकलं. मामा, तुमच्या मनाला जो त्रास होतोय ना तो मला कळतोय. मला जरा कुठं काय झालं की नानाला जो त्रास होतो तो मी त्यांच्या डोळ्यात बघितलाय, आणि आज तोच त्रास मी जयडीसाठी तुमच्या डोळ्यात बघते. मला माहितीये कुठल्याच बापाला आवडणार नाही त्याच्या पोरीबर असं झालेलं. शीतल, तुला कळतंय ह्यातच सगळं आलं. तर जेडीचं कसं करावं ती काय कळना बघ. मामा, आपण काहीतरी प्रयत्न करूया की. अगं, अजून किती प्रयत्न करायचे? एवढे प्रयत्न केले तरी काय उपयोगच होईना झालाय. मीन पुष्पी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांची मनधरणी करायला, पण ते त्यांचा ठेका सोडायला तयारच नाहीत. संजू तर काय ऐकूनच घेना. एक शब्द ऐकला नाही ग त्यांनी आमचा. मी म्हंटल रागात आहेत, 2 दिवसांनी राग शांत होईल, आपण फोनवर बोलू त्यांच्याशी. पण माझा फोन पण उचलत नाहीत ते आता. रोज रोज घराच्या एडीला असं बघतो ना, काळीच तीळ तुटतं माझं. डोळ्याला डोळा लागत नाही, घशाखाली घास उतरत नाही, कामात लक्ष लागत नाही. वाटतं कसं होणार हिचं. शीतल, बापाचं काळीच आहे का माझं? कोण बोलणार त्यांच्याशी? कोण त्यांना समजून सांगणार? कुठून तरी धागा जुळला पाहिजे का ना. मी त्यांच्याशी बोलून बघू का? शीतल, अगं तू कसं बोलणार आणि त्यांना कसं वाटेल का? काय हरकत आहे? अजिंक्य किंवा तुम्ही कोणी बोललात तर त्यांना पटायचं नाही. त्यांना असं वाटेल की लेकीचा विचार करून तिच्यासाठी तुम्ही बोलताय. मी जर माझी बाजू मांडली आणि अजिंक्य आणि जयडी बद्दल जो काही गैरसमज झालाय तो नीट समजावून दूर केला तर त्यांना पटेल असं मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला जर हरकत नसेल तरच मी बोलून बघते. तुझ्या बोलण्याने जेडीचं भलं होणार असेल तर तू बोल त्यांच्याशी. मामा, हं? येतो. तुला खरंच असं वाटतंय का तू संजयशी बोललं पाहिजे? वय, मला असं वाटतंय की माझ्या बोलण्याने कदाचित फरक पडेल. पण ते माणूस कुणाचं ऐकून घेत नाही. वय, पण आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचे सोडले तर जयडीचं कसं होणार? आणि हे तर फक्त जयडीच उदास नाही तर तिच्यामुळे अख्खं घर उदास आहे. आणि हे घर मला हसलं पाहिजे, त्यासाठी मला हे करावं लागलच. शीतले, मला लई बरं वाटतंय बघ तू या घरात संजयडीचा एवढा विचार करतीस. फौजी, मी तुम्हाला शब्द दिला होता की जयडीची काळजी घेईन. तिच्या भल्यासाठी कधीच मागचा पुढचा विचार करणार नाही. हा, मी बोलून बघू का त्यांच्याशी? नाही नाही, माझं तर काय ऐकूनच घेणार नाहीत ते. कारण त्या दिवशी आवाज सोडून बोललेलो त्यांच्यावर. तूच बोल, आणि तू बोलल्याने सगळं नीट होईल असं मला बी वाटतंय. पण त्यांना जे काही कळलं ते खोटं आहे हे तुला त्यांना पटवून देता येईल का? फौजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? 100%.
मग मला त्यांचा नंबर द्या, मी बोलते त्यांच्याशी. काय जितू शेठ, आता ओळख बी दाखव नाही की. नाही, असं काय नाही, लक्ष नव्हतं. तेच म्हणतोय आम्ही पण, आमच्याकडे लक्षच नाही तुमचं. नाही तसं नाही, जरा कामाच्या गडबडीत होतो ना म्हणून. बरं, आमच्या कामाचं काय झालं? तुमच्या कामाचं हाय की लक्षात आहे. मग कधी देणार? ते तू की असं गेलं महिनाभर बोलताय हा? भावाला दुबईला जाताना ₹1,00,000 मागायला आलास, तेव्हा मागच्या 40 पिढ्याचं कौतुक सांगत होतास की. ते तू की पैसे. घरी आलो तेव्हा मोकळ्या हाताने माघारी पाठवलंय. आता नेमकं पैसे कधी देणार ते सांग. पैसे देणार की. द्यायला तर लागणारच आहेत, पण कधी? ते 15 दिवसाच्या बोलीवर पैसे उचलले होते, आता महिना झाला. पैसे कधी देणार ती बोल. फोन केला तर तो बी उचलायचा बंद केलास की. नाही, फोन घरी असतोय ना. तू जात नाहीस का घरात? जातोय की. मग मिस कॉल बघून फोन करता येत नाही का? हा, 15 दिवसात पैसे नाही दिलं तर काय परिणाम होतील ती सांगितलं होतं ना. ते पुरीचं लग्न झालं ना आमच्या, आणि त्यात ऊस बी जळून खाक झाला. ए, तुझं रडगाणं ऐकायला आलो का? पैसे कधी देणार बोल. 8 दिवसात, आठवड्या परत देतो की. जर 15 दिवसात पैसे नाही दिलं तर ते कसं वसूल करायचं ते आम्हाला बी चांगलंच माहितीये. आणि लय शहाणपणा करायचा नाही, कळलं ना? कोण होती ती माणसं? ते मदत केली होती त्यांनी आपल्याला. ओळखीची आहेत. ती जाऊ दे. तू कशी आहे? मी हाय बरी. कुठे निघाली होतीस? ते मी JD च्या नवऱ्याला म्हणजे संजयला भेटायला चालले. का? त्यांच्यावर बोलून सगळा गैरसमज दूर करणार आहे. आताच फोनवर बोलणं झालं, पण म्हणलं भेटून बोलावं. एकटीच निघालीस? होय. अगं पण एकटीन जायचं काय कारण आहे? काय काळजी करू नकस, मामा आणि आजाबर बोलूनच निघाले. चल, मी बी येतो तुझ्यावर. नाही नाही, तू कशाला, मी जाते की. जातीस? होय. सावकाश जाय. जितू काका पहिल्यांदा एवढ्या टेन्शन मध्ये होता. घरी सगळं नीट असेल ना?